लाडकी बहीण योजना अंतर्गत सर्वात मोठी खुशखबर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल, चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वेळोवेळच्या सर्व अपडेट, सर्व माहिती तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळेल। या योजनेच्या जे काही नवीन बदल असतील, नवीन अपडेट असतील, त्या लगेच चॅनलवरती पाहायचे असतील तर गरजेचं आहे चॅनल सबस्क्राइब करणं। चला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून व्हिडिओची अपडेट मिस होणार नाही। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण संदर्भात सर्वात मोठी खुशखबर आहे। राज्यामध्ये या योजनेअंतर्गत लाखो फॉर्म भरलेले आहेत आणि हे सर्व फॉर्म प्रतीक्षित होते की माझा फॉर्म स्वीकारला जाणार का, माझा फॉर्म नाकारला जाणार, माझा फॉर्म म्हणजे मी फॉर्म भरलेला आहे पण तो योग्य आहे का। तर या संदर्भात पहा, दोन दिवसापूर्वी नारी शक्ती दूत ॲपवरती तुम्हाला एक नवीन ऑप्शन पाहण्यास मिळत होता। त्यामध्ये तुम्हाला तुमचं स्टेटस चेक करता येत होतं आणि स्टेटसवरती माहिती देण्यात आलेली होती की ज्यांचे फॉर्म स्वीकारण्यात येणार आहे त्यांच्यासाठी मंजूरचं म्हणजेच अप्रूव्हचं ऑप्शन येणार आहे, ज्यांचे फॉर्म नाकारले जाणार आहे त्यांच्यासाठी रिजेक्टचं ऑप्शन असणार आहे आणि जे फॉर्म पेंडिंग आहेत त्यांचे फॉर्म रिव्ह्यूमध्ये असणार आहेत। तर पहा, आता फॉर्म अप्रूव्ह व्हायला सुरुवात झालेली आहे। काहींचे फॉर्म मंजूर झालेले आहेत। हो, खुशखबर आहे ही, ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत त्यांना या योजनेचे पैसे आता 100% मिळणार आहेत। त्यांना आता पुढे काहीही प्रोसेस जी आहे ती करायची गरज नाही। तर फॉर्म अप्रूव्ह झाला आहे का, रिजेक्ट झालेला आहे का, रिव्ह्यूमध्ये आहे, कसं पाहायचं आहे। तर त्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला नारी शक्ती दूत ॲप ओपन करायचं आहे, ते ॲप अपडेट करायचं आहे आणि ॲप अपडेट केल्याच्या नंतर तुम्ही यापूर्वी केलेले जे अर्ज आहेत ते अर्ज म्हणजे तुम्ही भरलेला जो अर्ज आहे त्या अर्जावर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला तुमचं स्टेटस दिसणार आहे। इथं थंबनेलवरती ज्याप्रमाणे तुम्हाला तुमचं स्टेटस दिसत आहे अशाच प्रमाणे तुम्ही भरलेल्या फॉर्मच्या तिथं तुम्हाला तुमचं स्टेटस दिसत असेल आणि तुमचा जर फॉर्म मंजूर झालेला असेल तर तिथं अप्रूव्ड म्हणजेच मंजूर तुमचा फॉर्म झालेला आहे। तुम्हाला इथून पुढं काहीही प्रोसेस करण्याची गरज नाही, याचा अर्थ असा आहे। आणि ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत त्यांना पुढं काही प्रोसेस करायची नाही, पण ज्यांचे फॉर्म पेंडिंगमध्ये आहेत, रिव्ह्यूमध्ये आहेत त्यांना मात्र, तर पहा, ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्या केलेल्या अर्जावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला आहे का नाही ते या ठिकाणी पाहण्यास मिळत आहे। तर हा फॉर्म जो आहे तो मंजूर झालेला आहे। आता या फॉर्म संदर्भात पुढे कुठलीच प्रोसेस करायची नाही, पण ज्यांचे फॉर्म मंजूर झाले नाही त्यांच्यासाठी काय आहे तर पहा, त्यांचे फॉर्म रिव्ह्यूमध्ये असणार आहेत, ते चेक केले जाणार आहेत आणि त्यांच्या फॉर्ममध्ये जर काही त्रुटी नसतील तर ते फॉर्म मंजूर केले जातील। तुमचं स्टेटस तुम्हाला लगेच चेक करायचं आहे। तर स्टेटस चेक करण्यासाठी नारी शक्ती दूत ॲप ओपन करा, भरलेल्या अर्जावरती क्लिक करा। भरलेल्या अर्जावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला माहिती दिसेल आणि वरती तुम्हाला स्टेटस दिसेल, तुमचा फॉर्म मंजूर झालेला आहे, अप्रूव्ह झालेला आहे का, रिजेक्ट झालेला आहे का, पेंडिंगमध्ये आहे। आता फॉर्म मंजूर व्हायला सुरुवात झालेली आहे। तर खुशखबर आहे या योजनेसंदर्भातली। आणखीन या योजनेसंदर्भातल्या ज्या काही नवीन अपडेट असतील, नवीन बदल असतील, जे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत त्यांचं पुढे काय होणार, याद्या कधी लागणार, याद्या संदर्भातली ऑफिशियल माहिती असो किंवा जी काही या योजनेसंदर्भातली ऑफिशियल माहिती असेल ती पाहिजे असेल तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राइब करा। व्हिडिओ जर आवडले असेल तर लाईक करा। धन्यवाद।